तर भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट मारा करत बांगलादेशला आता मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलेलं आहे। आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी येते। भारतीय संघ आणि बांगलादेश संघात मॅच सुरू होती आणि ही सगळ्यात मोठी बातमी टीम इंडिया समोर 229 रन्सचं आव्हान आता आहे आणि आता नेमका बांगलादेशची इनिंग 228 रन्सवर संपुष्टात आलेली आहे आणि त्याच्यामुळे भारतासमोर आता 229 रन्सचं मोठं आव्हान आहे। तोही शतक आणि जाकीर अलीचं अर्धशतक झालेलं आहे। शमीला 5 विकेट्स, हर्षित राणा अक्षरला 2 विकेट्स काढण्यात यश आलेले। बांगलादेशची इनिंग जी ती आपण पाहिलेली 228 वर त्यांना रोखण्यात आलेला आहे। अमर कारे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। अमर, भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट मारा करत बांगलादेशला मोठी संख्या करण्यापासून रोखले, मात्र भारताला या धावांचा पाठलाग करणं आता सोपं जाणार की अवघड? रुबीना, 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। खरं तर बांगलादेशचा संपूर्ण संघ जो आहे तो 35 रन्सवर निम्मा संघ तंबूत परतला होता, त्यामुळे भारतीय बॉलर्सला एक चांगली संधी होती झटपट ऑल आउट करण्याची। पण आज गडबड जी झाली, ज्या चुका झाल्या त्या भारतीय फिल्डर्सकडनं झाल्या आणि तेही सिनियर फिल्डर्सकडनं, म्हणजे अगदी कॅप्टन रोहित शर्मा असो किंवा हार्दिक पांड्या असो किंवा इतर फिल्डर्स असो, त्यांनी अगदी सोप्या झेल सोडल्या। म्हणजे अतिशय कमी धावसंख्येवर आपण रोखू शकलो असतो बांगलादेशला। अगदी 35 वर 5 म्हणजे जेव्हा परिस्थिती अशी होती की भारतीय बॉलर्स पूर्णपणे डॉमिनेट होतं, पण त्यानंतर तोही हृदयने ज्या पद्धतीने आज इनिंग साकारली आहे, त्याचं पहिलं शतक आलंय। अतिशय सुंदर असं हे शतक आहे। खरं तर झुंजार खेळी म्हणता येईल। 35 वर 5 आणि त्यानंतर 228 रन्सपर्यंत बांगलादेश मजल मारू शकली त्या तोहीच्या या शतकामुळे आणि त्याला मिळालेल्या भारतीय फिल्डर्सनी जी साथ दिली आहे, एका पद्धतीने जे सोपे झेल सोडले त्याचा फटका भारतीय टीमला बसलाय आणि एक आव्हानात्मक स्कोअर दिलेला आहे। मी अगदी मॅच सुरू होण्यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं, या पिचवर आतापर्यंत 58 मॅचेस झालेल्या आहेत, त्यामध्ये 300 पेक्षा जास्त स्कोअर झालेल्या 4च मॅचेस झालेल्या आहे आणि एक ॲव्हरेज आव्हानात्मक स्कोअर 260 रनच्या जवळपास या पिचवर दिसून येतोय। त्यामुळे ही मॅच अतिशय महत्वपूर्ण होती की झटपट आपण बांगलादेशला ऑल आउट करून झटपट विजय मिळवण्याची एक चांगली संधी भारताला होती। आता भारतीय बॅट्समन समोर सुरुवातीपासून एक आव्हानात्मक स्कोअर म्हणता येऊ शकेल, कारण की ही पिच वाटते तेवढी सोपी नक्कीच नाहीये। भारतीय बॅट्समनचा कस लागेल, मात्र आपले 4 बॅट्समन कसे ओपनिंग देतात, कसा सुरुवात देतात, खास करून ओपनिंग जोडी रोहित का क्लिक होतो का? गेल्या काही दिवसांपूर्वी जो नंबर 1 रँकिंगवर आला शुभमन गिल, तो परत एकदा कमबॅक करतो आणि एक मोठी सेंचुरी मारतो का, याकडे सगळ्यांचं लक्ष राहील। आणि दुसरी सगळ्यात महत्वाची, आजच्या पूर्ण इनिंगमध्ये भारताकडून बघायला गेल्यास तर मोहम्मद शमीचा कमबॅक ही भारताकरता चांगले संकेत मानण्यात येऊ शकतात, कारण की बऱ्याच दिवसानंतर बुमराह आपल्याकडे नाही, त्यानंतर शमी आज खेळायला आला आणि त्यांनी 5 विकेट घेतलाय। मी अजून काही क्रिकेट फॅन्स आहे माझ्यासोबत, ते मॅच पाहत होते। खरं तर सूर्या या मॅच मध्ये नाहीये, सूर्य टीम मध्ये नाही, पण आता तू त्याचा फॅन फॉलोअर आहे। बोल अमर, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आपण जर पाहिलं तर आता भारतासमोर जवळपास 229 धावांचं हे आव्हान असणार आहे आणि याचे प्रत्येक अपडेट झी 24 तास तुमच्यापर्यंत पोहोचवणार। तुर्तास वेळ झाली, एका छोट्याशा ब्रेकशी कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास।